नमस्कार. सुरुवात करूया आजच्या कथेला. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला डोंगराआड झुकला होता. कोवळ्या उन्हाचा प्रकाश सभोवताली पसरला होता व त्याचे प्रतिबिंब खाडीच्या पाण्यावर तरंगत होते. दिवसभर शेतात मजुरी करून दमलेली निकिता बाकीच्या बायकांबरोबर बांधावरून जपाजप चालत होती. शेवटची होडी त्यांना गाठायची होती. अंधार होणारच म्हणून सगळ्यांची पावले जपाजप चालत होती. पण कामाने दमलेली निकिता तिचे पाय मंदावले होते. मंगलाने ते पाहून तिला हटकले. अगो बाय, चल की लवकर लवकर. त्या बाया होडीकडे पोहोचल्या की आपण राहू मागं. चल झरझर आता. शकू नावड्याने होडी सोडली तर आपल्याला बोंबलत बसावं लागेल असे म्हणून मंगलाने निकिताचा हात धरून धावायला सुरुवात केली. किनाऱ्यावर पोहोचली तर शंकर त्यांचीच वाट पाहत होता. तो बोलला, काय ग, तुम्ही दोघी नेहमीच उशिरा येता. रोजच थांबावं लागतं तुमच्यासाठी. उद्यापासून मी थांबणार नाही. मग राहा दोघी रात्रभर इथेच किनाऱ्यावर. शंकर नावड्याचे बोलणे ऐकून दोघी गुपचूप होडीत बसल्या. बाकी बायकांच्या शेतातल्या कामाच्या गप्पा रंगल्या होत्या, परंतु निकिताला त्यात मुळीच रस नव्हता. त्याला कारणही तसेच होते. निकिता 4थीपर्यंत शिकलेली होती व अजून पुढे तिला शिकायचे होते. पण नियतीने तिच्या नशिबात खूपच जास्त संघर्ष लिहिले होते. तिचं लग्न झालं व तिला सगळ्यांवर पाणी सोडून गरीब शेतकऱ्याची बायको व्हावे लागले होते. तिचे बाबा व आई गरीब असले तरी त्यांचे सुखी कुटुंब होते. त्यांची एकुलती एक मुलगी म्हणून आईबाबा निकिताचे खूप कोडकौतुक करत होते. त्यांनी तिला शाळेतही घातलं होतं. तिचे बाबा जवळच एका गिरणीत काम करत होते. पण त्यातून त्यांचे घरखर्च भागत नसे, म्हणून आई 4-5 घरी स्वयंपाक व धुणी भांडी करत होती. त्यामुळे सगळं नीट चाललं होतं. पण नियतीचा खेळ बघा व नशीब म्हणा. 4 दिवस साधा ताप तिच्या आईने अंगावर काढला व त्यातच ती दगावली. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आभाळ कोसळले. निकिताची मावशी बिनलग्नाची होती. तिचे लग्न होतच नव्हते. तेव्हा निकिताच्या आजोबांनी मावशीलाच निकिताची आई करायची मागणी जावयाकडे केली. तिच्या वडिलांचाही निरुपाय होता. मावशी पोरीला आईच्या मायेने वाढविल म्हणून बुडत्या संसाराला आधार म्हणून त्यांनी तिला स्वीकारले. सुरुवातीचे काही दिवस ती मावशी अधिक आई अशी छान वागली, पण हळूहळू सावत्र आईचे रंग ती निकिताला दाखवू लागली. सर्वप्रथम तिने मुलीला जास्त शिकून काय करायचे असे म्हणून तिने निकिताची शाळा बंद केली. तिच्या वडिलांनी खूप विरोध केला, पण शेवटी त्यांचा नाविलाज झाला. मावशीसुद्धा आईची प्रेम देईल, आपली बायकोसारखीच नेहमी प्रेमळ मनमिळावू असेल असे त्यांना वाटले होते. पण अशा कागजबाईला आपण सावत्र आई म्हणून आणून आपल्या लाडक्या मुलीला दुःखाच्या खाईत लोटले याचा त्यांना खूप मनस्ताप झाला. निकिता मावशीला मावशीच म्हणायची, पण तिने मला धाकटी आई म्हणायचे असा हट्ट धरला. तेव्हापासून मावशी आईने सावत्र आईचा जास्त त्रास सुरू केला व निकिताला घरकामाला जुंपले. नवऱ्यासमोर ती प्रेमळ आई असल्याचा देखावा करायची व तो कामावर गेला की सावत्रपणा दाखवायची. घरातली सगळी कामे ती एवढ्याशा पोरी करून घ्यायची. मावशी खोटे वागते ही तिला कळत होते, पण तिने आपल्या नव्या आईची तक्रार वडिलांकडे केली नाही. तिने काही सांगितले नाही तरी शेजारी पाजारी होतेच की. त्यांनी निकिताच्या त्रासाबद्दल तिच्या वडिलांच्या कानावर घातले. निकिताला वडिलांनी विचारले, पण आईच्या धाकामुळे तिने काहीच सांगितले नाही. ती खोटं बोलते हे तिच्या नजरेतून त्यांना स्पष्ट दिसत होते. पण तिच्या वडिलांनी निकिताच्या आजोबांना बोलावून घेतले व त्यांच्या मुलीला आपल्या बायकोला 4 गोष्टी समजावून सांगायला सांगितले. पण कुठचं काय, तिच्यात काहीच बदल झाला नाही. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आपली चुगली केली व नवऱ्याने वडिलांना बोलवले म्हणून तिने जास्तच कांगावा केला. अगं, तुझ्या ताईसारखा सुखाचा संसार कर. तुझ्या स्वभावामुळे तुला कोणी पसंत करत नव्हते. ताई गेल्याने मी तुला या भल्या माणसाच्या गळ्यात बांधली. अगं, तुझ्या ताईची मुलगी ती तुलाही मुलीसारखीच ना. आईची नाही तर निदान मावशीसारखी तरी थोडी माया कर असे वडिलांनी तिला खूप समजावून सांगितले. पण सगळे पालत्या घड्यावर पाणी. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही त्याप्रमाणे तिच्यात काहीच बदल झाला नाही. निकिताच्या वडिलांना काय करावे काही सुचेना. मेव्हणीला बायको केल्याचा त्यांना खूप पश्चाताप होत होता. आयुष्यात खूप मोठी चूक करून बसलो म्हणून ते स्वतःलाच दोष देऊ लागले. सावत्राई अगोदरच त्यांच्यासमोर तरी चांगुलपणाचा देखावा करत होती, पण आता ती उघड त्यांच्यासमोर निकितावर ओरडू लागली, मारझोड करू लागली. तिच्या अशा वागण्याने निकिताच्या वडिलांचे चित्त थाऱ्यावर राहत नसे. एक दिवस जे व्हायला नको होते तेच होऊन बसले. कामावरून घरी येताना व निकिताच्या होणाऱ्या
त्रासाबद्दल चिंताग्रस्त तंत्रीत चाललेल्या निकिताच्या वडिलांना एका कारने धडक दिली आणि त्यातच त्यांचा जीव गेला. आणि सोबतच निकिताच्या जगण्याचा आधार व मायेचा पाश देवाने हिरावून घेतला. आता ती पूर्णपणे सावत्राईच्या कचाट्यात सापडली. नवऱ्याचे दिवस संपताच तिने मागचा पुढचा विचार न करता निकिताला विकून टाकण्याचा कट रचला. परंतु तिचा हा कट हाणून पाडण्यास निकिताच्या शेजाऱ्यांनी खूप धावपळ केली. निकिताचे वडील वारल्यामुळे तिचे शेजारी आता अतिदक्ष झाले होते. तिच्या सावत्राईच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचे काटेकोर लक्ष होते. निकिताचे आजोबा व पोलिसांना त्यांनी या कटाची पूर्वसूचना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी निकितालाही सूचना दिल्या होत्या. म्हणून जेव्हा शेवटच्या बोलण्यासाठी ती माणसे आली त्याचवेळी पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगे हात पकडले. पोलीस 2 वर्षापासून ज्या टोळीच्या मागावर होते त्या टोळीचा शोध शेजाऱ्यांच्या दक्षतेमुळे असा लागल्याने त्यांनी शेजाऱ्यांचे खूप खूप आभार मानले. नंतर पोलिसांनी त्या मुली विकणाऱ्या टोळीला व निकिताच्या सावत्राईला कोठडीची हवा खायला नेले आणि निकिताला आजोबांच्या हवाली केले. निकितांचे आजोबा वयस्कर व थकलेले होते. त्यांच्या हयातीतच तिचे 2चे 4 हात करावे असे त्यांना वाटले तरी काही गैर नव्हते. त्यातच निकिताला 18वे वर्ष संपवून 19वे लागणार होते. म्हणून त्यांनी तिच्यासाठी वर संशोधन सुरू केले आणि तिच्या भाग्याने शेजारच्या गावात एक होतकरू तरुण त्यांना सापडला. तो मॅट्रिक पास झाला होता व एका कारखान्यात कामाला होता. निकिताच्या आजोबांनी त्याच्यासोबत निकिताचे लग्न लावून दिले. तो कारखान्यात काम करून त्याच्या आईबाबांना शेतीच्या कामातही मदत करत होता. गावात सारे शेतकामात जुंपायचे. शेतीची कामे आटपली की फावड्या वेळेत इतर लहान मोठी कामे करायचे. निकिताच्या घरची माणसे खूप छान होती. आईवडिलांकडे सुखात घालवलेले दिवस तिला आठवावे एवढे छान तिचे सासरे होते. निकिताला सुखी बघून तिच्या आजोबा धन्य धन्य झाले. सावत्राईचा त्रास एक भयानक स्वप्नासारखा तिला भासला. वडिलांचा सहवास सोडून बाकी सारे स्वप्न पुन्हा कधी वाटायला न येवो अशी तिने देवाकडे प्रार्थना केली. पण तिच्या सुखाला कुणाची तरी दृष्ट लागली. जुलैचा महिना होता. निकिताचा नवरा तालुक्याला कारखान्यात गेला होता. निकिताला घरातले कामे उरकायला सांगून तिचे सासरे त्यांच्या शेतावर गेले होते. त्या दिवशी सकाळपासून पाऊस कोसळत होता. दुपार सरली तरी पाऊस कमी होईना. सारखा धो कोसळत होता. निकिता घरी स्वयंपाक करून सासऱ्यांची वाट पाहत होती. तिला सासऱ्यांची काळजी वाटू लागली. शेताच्या खोपटात ते कसे बरे राहणार, आपण जावं का शोधायला म्हणून दार उघडून ती बाहेर जाणार एवढ्यात पाण्याचा भला लोट घरात घुसला व घर पाण्याने भरून गेले. घरातली भांडी कुंडी कपडे लपते पाण्यावर तरंगू लागले. निकिताची भीतीने बोबडी वळाली तरी घरातली शिडी घेऊन ती घराच्या छतापर्यंत पोहोचली. हाताने कशीबशी कौले बाजूला सारून ती छपरावर चढली. वरून बघितले तर सगळीकडे हाहाकार माजला होता. सगळीकडे पाणीच पाणी साठले होते. नदीचे पाणी गावात शिरले होते आणि ते वाढतच होते. आता जगणं कठीण आणि मरण मात्र निश्चित असे तिला वाटू लागले. सासऱ्यांचे काय झाले असेल या चिंतेने तिला ग्रासले. सगळीकडे बोंबाबोंब होत होती. अख्खा गाव पाण्यात बुडाला होता. फक्त घराची कौले पाण्यावर दिसत होती. पाण्याचा प्रवाह बरोबर गुरेढोरे वाहत होती. वरून निकिताने ते पाहताच ती वर कौलावर चक्कर येऊन पडली. मध्यरात्री तिला जाग आली तेव्हा पाऊस थांबला होता. अगोदरच तिला काही कळेनासे झाले. पावसाची सारखी रिपरिप, अंगावरचे ओले चिंब कपडे हे सगळे बघितल्यावर तिला दुपारचा प्रसंग आठवला. अरे देवा, नदीला पूर आला. 2 दिवसाच्या पावसाने नदीला पूर कसं शक्य आहे ती मनात विचार करू लागली. पूर येणार असेल तर तशी बातमी देऊन लोकांना सतर्क करतात. मग हे असं कसं झालं? पूर येण्यासारखा काही पाऊस नव्हता. त्या रात्री ती वरती कौलारावरच राहिली. त्याशिवाय काही उपायच नव्हता. सासऱ्यांचे काय झाले असे तिला काळजी वाटली. देवा, त्यांना माझ्यासारखं सुखरूप ठेव. माझा नवरा कुठे असेल? माझं कुंकू सांभाळ रे देवा. असा देवाचा धावा करत तिने रात्र घालवली. सरकारची मदत करणारी माणसे आली होती. कौलावर पडलेली निकिता कोणाला दिसली नव्हती. ती जेव्हा उठून बसली तेव्हा लोकांना तिची खबर मिळाली. त्यांनी तिला तिथेच थांबायला सांगितले. तिच्याकरता खाण्याचे पाकिट व पाण्याची बाटली पोहोचली. बांध फुटल्याने नदीचे पाणी गावात शिरले होते. आता बांधाची दुरुस्ती झाली आहे. आता फक्त पाणी ओसरायला हवे. ते झाले की सगळ्यांची शोधाशोध घेऊ. काळजी करू नका असे तिला सांगण्यात आले. आता पाऊस पूर्ण थांबला होता. पाणी ओसरले होते आणि गावाची झालेली नासधूस नजरेत येत होती. पशुपक्षी, झाडेझुडपे, गुरेढोरे व काही माणसेसुद्धा चिखल्यात
मरण अवस्थेत रुतलेली होती. हे भयानक दृश्य मनाला विचलित करणारे होते. निकिताला रडू आवरेनासे झाले. तिने कौलारूवरून खाली घरात पाहिले. घरातले पाणीही कमी झाले होते. तिने खाली हात घालून शिडी हाताला लागते का ते बघितले. देवयोगाने शिडीचे टोक तिच्या हाताला लागले. तिने चाच पडून शिडी घट्ट आहे का हे पाहून घेतले व हळूहळू शिडीवरून ती खाली घरात उतरली. देवघरातल्या देवाला नमस्कार करून ते घरातले पाणी आणि गाळ बाहेर काढू लागले. सासऱ्यांची काही चांगली खबर मिळावी म्हणून देवाचा धावा करत ती घराची साफसफाई करायला लागली. मदत करणारी माणसेही तिला मदत करू लागली. तोपर्यंत तिचा नवराही तालुक्याहून सुखरूप घरी आला. आईबाबा शेतावर होते हे कळताच त्याच्या छातीत धस्स झाले, कारण पाण्याचा फटका नदीच्या जवळपास असणाऱ्या शेतांना जबरदस्त बसला होता. त्यांची आशा ठेवणे निरर्थक तरी उसण्या आशेने त्याने शेताकडे धाव घेतली. त्याच्या मागोमाग निकिताही चिखला पाण्यातून शेताकडे धावले. तिथे जाऊन बघतो तर काय, सारे शेत पाण्याखाली गेले होते. शेतातल्या त्यांच्या खोपटाचा व आईबाबांचाही कुठे मागसूस नव्हता. खोपट होते तिथे झाडाझुडपात पाण्यात हात घालून दोघं नवरा बायको आईबाबांचा शोध घेऊ लागले. शोधताना अश्रूंच्या धारा गळागळा वाहत होत्या. दुःख अनावर झाले होते. दोघंही मनात समजून चुकले होते की तरी पिसळलेल्यासारखे त्यांची शोधाशोध चालू होती. शेवटी कोलमलेल्या आंब्याच्या झाडाखाली हाताची पकड घट्ट धरलेल्या स्थितीत दोघे मायबाप त्यांना सापडले. निकिता आणि तिचा नवरा रडू लागले. आजूबाजूला आपल्या माणसांची शोध घेणारी माणसेही त्यांच्या जवळ आली. त्यांनी त्यांना सावरले. ही एकमेव घटना नव्हती, तर गावाची बरीच माणसे बेपत्ता झाली होती व त्यांची शोधाशोध चालली होती. पोलीस, जवान आणि गावकरीही मदतीला धावून आले होते. सरकारने हे सगळं सुरळीत होईपर्यंत सर्वांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. गावचे लोकही आपल्या घरादाराची साफसफाई व डागडुजी करत होते. निकिता व तिच्या नवऱ्याने ही आईबाबांचे अंतिमविधी करून पुन्हा त्यांच्या संसाराची घडी सावरायला सुरुवात केली. गावात असा अचानक पूर आल्याने गावच्या लोकांची वाताहत झाले होते. घरदार, शेतीवाडी सगळे देवाने नेले होते. प्रत्येकाला शून्यातून संसार उभा करायचा होता. पण गावचे लोक धैर्यवान आणि अतिशय कष्टाळू होते. पुरामुळे होत्याचे नव्हते झाले होते, पण त्यांनी हार मानली नाही. आलेल्या संकटांना तोंड द्यायला ते तयार झाले व पुन्हा नेटाने कामाला लागले. सगळे सावरण्यास वेळ लागला, पण 2-1 महिन्यांनी सारे पूर्ववत सुरू झाले होते. निकिता आणि तिचा नवरा श्यामसुद्धा त्या घातातून सावरले होते. त्यांच्या शेताचा लहानसा तुकडा होता. श्यामची तालुक्याला गिरणीतली नोकरी होती. आईबाबा असताना ते शेतातले काम पाहायचे व निकिता घरची व अधूनमधून शेतातली कामे करत होती. आता आईबाबा नसल्याने शेत कोण बघणार? निकिताला एकटीला हे सगळे हाताळणे कठीण होते. म्हणून त्याने ते सावकाराला विकून टाकले व त्याचे पैसे बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले. श्याम आता तालुक्याला रोज ये जा करत होता. सकाळी सायकल घेऊन जायचा व रात्री उशिरा परतायचा. निकिताच्या शेजारने तिच्याकडे येऊन गप्पा मारायच्या. गप्पात विषय निघाला की निकिता दिवसभर वेळ कसा घालवते, पोरना बाळ दिवस कसा सरणार. तिची एक खास मैत्रीण होती मंगला. तिने तिला सल्ला दिला. पलीकडच्या गावात बायका शेतीची कामे करायला बोलवतात. बऱ्याच जणी जातात, मी सुद्धा जाते. तिने निकिताला गळ घातली. एकटीच घरी जुरत राहण्यापरीस आमच्या संग चल. वेळ बी जाईन नी पैसा बी मिळेल. त्यांच्याशी बोलून काय ते सांगते, असे तिने मंगलाला सांगितले. पण मनातून तिला ते आवडले नव्हते. मनात ती विचार करू लागली, वेळ घालवायचा तर मी माझं राहिलेले शिक्षण का पूर्ण करू नये. अशा विचारात ती दिवसभर व्यस्त होती. रात्री नवरा आल्यावर जेवण खावण झाल्यावर तिने मंगलाचा विषय मांडला. तेव्हा श्याम म्हणाला, हो तुला तर आवडत असेल तर तू जा की, आणि तुझा वेळही छान जाईल. एकटी असली की नको नको ते विचार करत बसणार, त्यापेक्षा बायकांबरोबर गेलीस तरी बरी. आणखी एक बोलायचे होते, माझ्यासाठी थोडी पुस्तके आणाल का? कसली पुस्तके आणि काय करणार तू त्या पुस्तकांचे? माझं 4थीपर्यंत शिक्षण झाले. मला वरच्या वर्गाची मराठी आणि गणिताची पुस्तकं दिली तर त्यात थोडा वेळ घालवीन म्हणते. अगं मग आणीन की, तुला शिकायचे असेल तर शाळेत बी घालेन. हो काय, माझी मस्करी करताय काय? नाही ग, जर तुझी शिकण्याची इच्छा असेल तर तुला मी नक्कीच शिकवीन. नवऱ्याच्या या उत्तराने ती खूप आनंदित झाली. नंतर बऱ्याच गप्पा मारून ती झोपी गेली. आता निकिताचा नवा दिनक्रम सुरू झाला.
नवरा कामावर गेला की तीही आपला डब्बा घेऊन मंगला व बाकीच्या बायकांबरोबर पलीकडच्या गावाच्या शेतावर काम करायला जायची. तिथे जाण्याकरता त्यांना होडीने नदी पार करायला लागायची. होडीची जाण्या-येण्याची वेळ ठरलेली असायची. सकाळी 9 वाजता या गावातून जायची व संध्याकाळी 6 वाजता परत यायची. नदीकडचा परिसर अतिशय सुंदर होता. सर्वांनाच आवडावे असे सृष्टीने मनोहर दृश्य होते आणि घरी परतण्याच्या वेळी बांधावरून चलताना निकिताचे ते दृश्य पाहताना बांध हरपायचे. कधीकधी त्या दृष्टीवर ती आपल्या तोडक्या मोडक्या शब्दांनी काव्य रचायची व गुणगुणायची सुद्धा. निकिताला शिकण्याची आवड आहे हे पाहून श्यामला आनंद झाला. त्याने लगेच दुसऱ्या दिवशी मराठी व गणिताची 5वी व 6वीची पुस्तके, पाटी, पेन्सिल, वह्या वगैरे निकितासाठी आणले होते. घे निकिता, हवा तेवढा अभ्यास कर. तुला जमतील तशी सगळी गणिते तू वहीत सोडव. मग मी रात्री बघेन. तुला काही अडचण येत असेल तर मला सांग, मी समजावेन तुला. आपल्या नवऱ्याने एवढा आधार दिल्यावर निकिताचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या अंगात उत्साह संचारला. रात्री खूप उशिरापर्यंत जागून तिने मराठी वाचन पाठ यातले 4-5 धडे वाचून काढले. दुसऱ्या दिवशी सगळं काम आटपून ती मंगलाबरोबर शेतात गेली व दुपारच्या जेवणाच्या वेळेस तिने आपल्या नवऱ्याने पुस्तके आणल्याची गोष्ट मंगलाला सांगितली. मंगला ते ऐकून चकित झाली. म्हणजे तुला वाचता लिहिता येतं? मग तू शेतात मजुरीचे काम कशापायी करते? ऑफिसामध्ये जा की तुझ्या दण्यावनी. अगं तसं नाही. ऑफिसमध्ये काम करायला खूप शिकावं लागतं. मला कुठे तेवढं येतं. मला कंटाळा येतो म्हणून पुस्तके वाचायला आणलीत, एवढंच. शिका बाय आणि मला बी लिवाय वाचायला शिकव. हो ग, उद्या आपल्याला शेतावर यायचं नाही ना, तर तू ये माझ्याकडे. मी वाचीन आणि तुला सांगेन. असेच दिवसामागून दिवस जात होते. निकिताचा सर्व कामाबरोबरच अभ्यासही जोरात चालला होता. तिचा नवराही रात्री तिचा अभ्यास घ्यायचा. रात्री झोपत्यावेळी श्याम तिला मराठी वाचन पाठातले धडे जोराने वाचायला सांगायचा आणि निकिताही आज्ञाधारक विद्यार्थिनीसारखी ते वाचायची. मध्ये काही चुकलं असेल तर तो तिला सुधारायचा. 2-4 महिन्यात दोन्ही पुस्तकांचा अभ्यास झाला. तेव्हा श्याम स्वतःहून 7वीच्या वर्गाची गणित, मराठी व इंग्रजीची पुस्तके घेऊन आला आणि निकिताला सांगितले, हे बघ निकिता, 7वीचा अभ्यास अवघड असतो. 7वीच्या मुलांची एक वेगळीच परीक्षा असते. त्याला फायनल परीक्षा म्हणतात. ती परीक्षा तालुक्याला जाऊन द्यायची असते. मी तुझा रोज 1 तास अभ्यास घेईन. आता तुला खूपच अभ्यास करावा लागेल. तुला वेळ हवा त्यासाठी मग आता तू शेतावर कामाला जायचे सोडून दे आणि सगळा वेळ अभ्यासाला दे. तू खूप हुशार आहेस. तुला सहज शक्य होईल. तुला इंग्रजी शिकवायला मी माझ्या शाळेतल्या बाईंना विनंती करेन. तू फक्त आता शिकायचे व तुझे स्वप्न पूर्ण करायचे. नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे निकिता अभ्यास करू लागली. मराठी, गणित व इंग्रजीचा अभ्यास उत्तम होता. बाकीच्या विषयांचीही पुस्तके आणली व त्याचाही निकिता अभ्यास करू लागली. श्यामच्या मनात एक विचार आला. आपण तालुक्यालाच एक घर भाड्याने घेतले तर? निकिताला परीक्षेच्या वेळी ये जा करायला नको आणि माझी ही सायकलची रोजची चक्कर वाचेन. सगळा मागचा पुढचा विचार करून त्याने निकिताला आपल्या विचाराबद्दल सांगितले. तिलाही ते पटले. मग परीक्षेच्या अगोदर 1 महिना तालुक्याला भाड्याच्या घरात जाऊन राहायचे असे ठरले. निकिता ही अभ्यासाबरोबरच नवीन बिर्याड थाटण्याची तयारी करू लागली आणि हे सगळे करण्यास तिची मैत्रीण मंगलाही तिला मदत करू लागली. परीक्षेला बसायची, फॉर्म वगैरे भरायची सगळी काटेकोर तयारी झाली. परीक्षेच्या काळात निकिताला थोडी मदत व्हावी म्हणून मंगला 2-4 दिवस तिच्याकडे येऊन राहिली. निकिताची परीक्षा उत्तम रीतीने पार पडली. काही दिवसांनी निकालही लागला आणि त्यात निकिताने भरघोस यश प्राप्त केले. वर्तमानपत्रात तिचा फोटोही छापून आला. लग्नानंतर सासरची जबाबदारीही पेलून आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले. स्वबळावर यश मिळवले. या सगळ्यांसाठी तिचे खूप खूप कौतुक झाले. श्याम, मंगला, तिच्या इंग्रजी शिक्षिका आणि अख्ख्या गावाला आनंद झाला व त्यामुळे निकिताचा आत्मविश्वास वाढला. तिने लगेच श्यामच्या मदतीने शहरात D.Ed करायचे ठरवले व ॲडमिशन घेऊन वर्षभरात त्यातही ती पहिल्या क्रमांकाने पास झाली व ज्या शाळेत तिने 7वीची परीक्षा दिली होती त्या शाळेत तिला प्राथमिक शिक्षकाची नोकरी लागली. श्याम व निकिताला स्वर्ग 2 बोटावर भासला. श्यामला आपल्या बायकोचा अभिमान वाटला आणि त्याने तिला एक छान साडी व गजरा देऊन तो व्यक्तही केला. निकिता हुशार होतीच, तशीच ती चांगली शिक्षिकाही झाली.
तिचे मुलांमध्ये सरस होऊन शिकवणे मुलांना व पालकांना खूप आवडू लागले व लवकरच ती शाळेची मुख्याध्यापिका म्हणून काम करू लागली. फावल्या वेळेत ती कविता लिहू लागली व आपल्या शाळेतल्या सहकाऱ्यांना वाचून दाखवू लागली. त्यांच्याकडून वाहवा मिळाल्यावर ते आपले लेखनकार्य जास्त जोमाने करू लागले. तिच्यातच शाळेतल्या एका शिक्षकाने तिचे लेखन वर्तमानपत्राच्या संपादकांना पाठवले व त्यामुळे तिच्या लेखनाला प्रसिद्धी लाभली व ती एका शिक्षकासोबत एक लेखिका व कवयित्री म्हणूनही ओळखली जाऊ लागली. मंगलाने मागे एकदा मला बी लिहायला वाचायला शिकव म्हणलेले तिला आठवले आणि तिने मंगलाला शहरात बोलवून घेतले व तिलाही शिकवू लागली. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, निकिताची परिस्थिती ही खूपच हालाकीची व गरिबीची होती. मात्र तिने आपल्या स्वप्नांना जिवंत ठेवले आणि त्यातच तिचे हात धरून श्यामने तिच्या स्वप्नांना आकार दिला. हे सगळे शक्य झाले फक्त तिच्या नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे आणि पाठबळामुळे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हणतात, पण इथे निकिताच्या यशामागे तिचा नवरा श्याम ठामपणे उभा होता. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.